साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। उद्धव ठाकरे हे आजपासून पुढचे काही दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी पैठण तालुक्यातील नांदर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला। दरम्यान शेतकऱ्यांना पीक विम्याची किती रक्कम मिळाली हे विचारताना त्यांनी सरकारला टोला लगावलाय। मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवटला असं वाटलं होतं गेल्या आठवड्यात, मला वाटलं काहीतरी होईल युट्यूबला यायला, पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला बोल लावला। कधीची तारीख दिली आता 3 जून। आज महिना काय सुरू झाला, पहिल्या कर्ज फेडले, फेडण्याची ताकद आहे। जमीन खरडून गेले, त्याच्यामध्ये माती मिळाले। पण मला एक खरोखर सांगा, मी याच्यात परत सांगतो, राजकारण करायला आलो नाही। जे काही पॅकेज, जे अर्धवट म्हणजे नाहीच पॅकेज ही थट्टा आहे। कारण आता येताना 2-3 दिवस ज्या बातम्या येतात, पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात वर करून सांगा। आणि मला जे काही अज्ञान आहे, मी कधी लपवत नाही, मी माहिती घेतो। साधारणतः मला सांगा कोणीतरी एकाने की कोणी पीक विमा इकडे भरला होता, त्याची माहिती घेतली होती? मग आता तुम्ही ज्यांनी भरला त्यांनी सांगा, तुम्हाला तुमच्या नुकसानीपायी किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती? नाही मिळायला किती पाहिजे होती? अरे नाही, पण मला रक्कम सांगा, मग मी पुढचं बोलतो। प्रीमियम जेवढा तेवढी मिळाली पाहिजे, पण 1 रुपया पण मिळाला नाही। पण साधारणतः रक्कम किती? मला 40,000 रुपये मिळाले पाहिजे। 40 ते 50,000 रुपये एकरी का हेक्टरी? बरोबर आहे ना, 50,000 रुपये कापसाला, सोयाबीनला वेगळे, मोसंबीला 80,000 रुपये। अरे पण तुम्ही बघा, मी काय बोलतोय नीट लक्षात घ्या, तुम्ही खोटं बोलताय। का बोललो? कारण पीक विम्याचे पैसे मिळायला लागले। अरे अकोल्यात मिळाले, किती मिळाले माहितीये? 2 रुपये, 30 रुपये। पालघर जिल्ह्यामध्ये, तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये 2 रुपये 30 पैसे मिळाले ना तुम्हाला? काय थट्टाई, शेतकऱ्याची थट्टा चालली। आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं, मुख्यमंत्री म्हणतायत आता जर तुम्ही कर्जमाफी केली, पीक विमा भरला होता मला 89 रुपये विमा आला। मोठ्याने बोला। 89 रुपये विमा आला म्हणलं मला। 89 रुपये 40 रुपये भरलेत मी 2 एकरला मोसंबीला। जेवढे तुम्ही भरले, आता ज्यांनी 2 मॅनेजर साहेब म्हणले 6 रुपये आले, बँकेचं स्टेटमेंट आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी एक अजब शोध लावलाय। आणि मी कर्जमुक्ती केली होती आणि हा विषय नाही बघितला, पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल। आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं, बँकांचा फायदा होऊन जर येता कर्जमाफी कशी करतात? आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।